मित्रांनो, मी आलो आहे सफाळे इथल्या अधिराज कॅम्पिंग ह्या साईडवर. तर ही प्रॉपर्टी बीचला अटॅच आहे आणि ह्यांचा प्रायव्हेट असा हा बीच आहे. तर कॅम्पिंग साईड आणि बीच असा हा डिस्टन्स आहे. फक्त 1 मिनटं वॉकवर मागे ह्यांची कॅम्पिंगची प्रॉपर्टी आहे. तर ह्यांचे अराऊंड 25 ते 30 असे टेंट आहेत. तर मुंबईवरून तुम्ही 2 तास ड्राईव्ह करून सफाळे या बीचवर येऊ शकता. तिथे ह्यांची साईड आहे. तर इथे त्यांच्याकडून आल्यावरती वेलकम ड्रिंक, स्नॅक्स, डिनर आणि नेक्स्ट डेचा ब्रेकफास्ट मिळतो. तर संध्याकाळी यांचे काही फन गेम चालतात. त्यानंतर लाईव्ह म्युझिक ऑर्केस्ट्रा असते. त्यानंतर DJ असतो रात्री आणि मग डिनर होतं. आणि डिनर झाल्यावर रात्री इकडे बीचवरती कॅम्प फायर असते. तिथेही लाईव्ह ऑर्केस्ट्रा गायले जातात. त्यांचे जे सिंगर्स आहेत ते खूप सपोर्टिव्ह आणि खूप कॉपरेटिव्ह आहेत आणि ते खूप चांगले असे गाणी गातात पण आणि आपल्यालाही ते त्या मध्ये इन्व्हॉल्व करून घेतात. तर त्यांचे ऑनर आहेत धीरज राऊत. ते पण खूप चांगले सपोर्टिव्ह आहेत आणि ते पण एक मल्टीटास्किंग व्यक्ती आहेत. ते खूप कॅम्प साईडला ते खूप एंटरटेन करतात. म्हणजे त्यांची कॅम्पिंग साईड खूप चांगली होते. अशी तुम्हाला एक वीकेंड गेटवे मिळेल प्रॉपर. आणि मेन म्हणजे ही त्यांची प्रायव्हेट प्रॉपर्टीसारखीच आहे. तर इथे बीच अटॅच आहे. तर आता बघा त्या बीचवर फक्त इथे आलेले गेस्ट आहेत, बाकी असं बाहेरचं कोण नाही. आणि ही मॉर्निंगची इथली वाईब्स आहे. तर मस्त असा सूर्योदय होत आहे आणि ह्या बीचवरती मस्त असं कोवळं सूर्याचं ऊन पडलं आहे. तर हे बघा विस्तीर्ण असा समुद्र आहे आणि ह्या त्याच्या मागे ही त्यांची सुरुचीची बाग आहे आणि तिथे कॅम्पिंग साईट चालते. तुम्ही नक्की भेट द्या या ठिकाणी. खूप चांगलं हे स्थळ आहे. थँक्यू.